मॅडम त्या गंगाबद्दल वस्तीला कुणालाच माहिती नाही आणि सगळेजण त्या कैलासला दोषी ठेवतात. ती गंगा एकटी पडली मॅडम. मला अंदाज येतोय ती कुठे गेली असेल याचा. तो गुन्हेगार नाही हे आम्ही तेव्हाच मान्य करू जेव्हा ते चोर पकडले जातील आणि सांगतील की यात कैलासचा हात नव्हता. चोरांना सुपारी कैलासनी नाही मी दिली. हिला खरंच काहीच माहित नाही. ही फक्त कैलासला वाचवण्यासाठी स्वतःवर आळ घेतली. श्रीधर दादाच्या लग्नानंतर आम्ही जागा सोडायला तयार होतो पण त्यांनीच वेगळं राहायचं ठरवलं. अचानक 3 महिन्यांनी श्रीधर दादा आणि रोहिणी वहिनी म्हणाल्या की आता जागा रिकामी करा, आम्हाला घर हवंय. शंकरशी माझं आणि श्रीधरचं भांडण झालं होतं. मग इन्स्पेक्टर साहेब, कदाचित त्या शंकरने श्रीधरच्या घरी चोरी केली असेल. बोला राणे साहेब, काही कळलं शंकरबद्दल? हो कळलं, पण तो अशा ठिकाणी गेलाय की आपण त्याला कधीही पकडू शकत नाही. म्हणजे? कारण तो जिवंतच नाहीये. शंकर जिवंतच नाहीये म्हणजे कैलास तुटण्याची आता काहीच आशा नाहीये का? गंगाने तिचं मन माझ्याकडे मोकळं केलं. तिचा अजूनही त्या कैलासवर आंधळा विश्वास आहे. शंकरबद्दल कैलासने आधीच का नाही सांगितलं असं जेव्हा त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला त्याला शोधण्यात वेळ जाणार होता आणि निदान तेवढा वेळ तरी माझ्याकडे कोणी संशयाने बघणार नाही म्हणून शंकरच्या मृत्यूबद्दल माहीत असूनही मी आधी नाही सांगितलं. पण मग जर कैलास गुन्हेगार नाहीये तर मग कोण आहे? एक शंका मनात येते, पण फक्त एका व्यक्तीमुळे मी जरा कन्फ्यूज झाले. मी उद्या काय करणार आहे मला माहित नाही, पण गुन्हेगाराला पकडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कारण काहीही झालं तरी गंगाला न्याय मिळायलाच हवा. काल रात्री गंगा इथेच होती म्हणजे ती रात्रभर घराबाहेरच आहे. गंगा गंगा अगं रात्रीपासून काही खाल्लंयस का आणि रात्रभर तू बाहेरच आहेस? आता कैलास सुटून आल्यावर त्याच्या बरोबरच घरात जाणार, तोपर्यंत नाही. अगं का उगा स्वतःला त्रास करून घेतेस? त्रास नाही काकू, देव माझी परीक्षा बघतोय. तो सगळं ठीक करेल. चोरी आणि लबाडी करणाऱ्यांचं देव कधी भलं करत नसतो. रोहिणी तुम्ही शांत राहावं. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी नाटकं करतेय ही. अशीच राहू दे तिला जन्मभर घराबाहेर. कदाचित येणे त्या कैलासला साथ नसती दिली ना तर हिला मदतही केली असती आपण. हे काय ग, ज्या माणुसकीने तुम्हाला घर राहायला दिलं त्या माणुसकीला तुम्ही पात्र नाही आहात आणि तो कैलास तो तर नाहीच नाही. ए बाई जा ना रस्त्यावर जा. श्रीधर, तुम्हाला गंगाला सहानुभूती दाखवता येत नसेल ना तर नका दाखव, पण निदान तिला अशी वागणूक तरी नका दे. सहानुभूती हिला? कसली सहानुभूती? का दाखवायची सहानुभूती? हा? आणि मॅडम तुम्ही अजून हिचीच बाजू घेताय? हे बघा, मी ते कार्ड दाखवायची काही एक गरज नाही. तुम्हाला ओळखलंय मॅडम मी. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्रीच ना? आणि तुमची एक सहकारी अगोदर येऊन गेली आमच्याकडे आणि तिच्याबरोबर तो एक बुटका माणूस होता. तो आणि ती दोघे म्हणून आमच्या नाना आणि राधाची ना भलत्याच चौकशा करत होते. सगळं कळलंय हो, मला कळलंय सगळं. कळलंय ना? मग आता स्पष्टच सांगते, मी इथे सत्य शोधायला आले. सत्य? कसलं सत्य? पोलिसांनी पकडलंय त्या कैलासला पुराव्यासकट. ते कळलंय मला, पण मला सांगा, चोरी झाली त्या दिवशी तुम्ही 1.5 लाख रुपये का काढून आणले होते? हे काय?
तुम्ही आमचीच उलट तपासणी घेताय? मॅडम, खरं तर आमचा वैयक्तिक मामला आहे, समजलं ना? हां, तरी तुमच्या समाधानासाठी म्हणून सांगतो, ते पैसे गावची जमीन विकून त्या कैलासलाच देण्यासाठी मी आणले होते. पण तो मूर्ख स्वतःला मिळणारे पैसे चोरण्यासाठी चोर पाठवले आणि माझे दागिने सुद्धा नेले. हो, आणि तरी तुम्ही त्या कैलासला सोडवण्यासाठी प्रयत्न करताय. त्या चोरांनी कैलासला टीप दिली तशी त्या कैलासने तुम्हाला टीप दिली की काय? माइंड युअर टर्म. मला कोणाकडूनही कसलीही टीप घ्यायची गरज नाहीये, कळलं? मी इथे खऱ्या गुन्हेगाराला शोधायला आले. हो, मग इथे काय शोधताय मॅडम? खरा गुन्हेगार ऑलरेडी लॉकअप मध्ये आहे, कैलास, आणि त्याला शिक्षा होणारच आहे. कैलास गुन्हेगार नाहीये. त्याने काहीही केलेलं नाही. किती वेळ सांगायचं तुम्हाला? आणि श्रीधर दादा, तुम्ही म्हणालात ना की मला इथे उभं राहता येणार नाही, तर मग मी रस्त्यावर उभी राहील. सगळ्या जगाला ओरडून सांगेन की कैलास निरपराध आहे, आणि त्याला सोडलं नाही ना तर जीव देईन मी. काय तमाशा चाललाय गंगा? आणि अस्मिता मॅडम, तुम्ही आता इथे काय करताय? हे बघा, कैलासच गुन्हेगार आहे याबद्दल आमची खात्री पटलेली आहे. तुम्ही आमच्या तपासात अडथळा आणू नका प्लीज. इन्स्पेक्टर आणि साहेब, पण तुम्हाला मदत करायची असेलच ना तर ती यांना करा. आणि तू खोटी सहानुभूती मिळवून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुलाही आत टाकेन. एक लक्षात ठेव, आता यांनी कैलास विरुद्धची कंप्लेंट मागे घेतली तरच तो यातून वाचू शकेल. आई चला, कुठे नादी लागते? बरं झालं ना आई, त्या गंगाला इन्स्पेक्टर साहेबांनी चांगलाच दम दिला. आता परत असले तमाशे करायचे नाही बघा. आणि हो, ती डिटेक्टिव्ह बाई, ती पण आता परत नाक खुपसणार नाही यामध्ये. पण मला एक कळत नाही, तिला यात पडायचीच काय गरज होती? जाऊ दे ना आता, इन्स्पेक्टर साहेबांनी समज दिली ना तिला, सगळं आता तिला कळेल नाही. बस चला, मी चहा टाकते तुम्हाला, बसा तुम्ही. माझा नाईलाज आहे. कैलासच गुन्हेगार आहे हे तू सुद्धा मान्य करत. येते मी. कैलासच गुन्हेगार आहे याबद्दल आमची खात्री पटलेली आहे. कैलासच गुन्हेगार आहे हे तू सुद्धा मान्य करत. आता तुला एकटीला जगायला हवं. सिच्युएशनच अशी होती की मला माघार घ्यावी लागली. पण तुम्ही आता मला अगदी व्यवस्थित ओळखता. तुम्हाला माहिती आहे, मी एक पाऊल मागे आले तरी पूर्णपणे माघार कधीच घेत नाही. पण या केसमध्ये कैलासच्या बाजूने एकही पुरावा नाही आणि पाटील कुटुंबियांच्या विरोधात एकही संशयास्पद गोष्ट सापडलेली नाही. गंगाची अवस्था बघून सुमती काकूंचा सुद्धा जीव कळवळला होता. आणि श्रीधर असं म्हणाला होता की गंगाने जर कैलासला साथ दिली नसती तर त्यांनी गंगाला मदत केली असती. आता मला हे पाहायचंय की गंगा काय करते आणि मग त्यावर पाटील कुटुंबीय काय करतात. आई, मी जरा हिला हॉस्पिटलला घेऊन जातो. कालच्या गडबडीत विसरलोच ना चेकअपला न्यायला.
सावकाश जा. आणि हो आई, आम्हाला याला जर उशीर झाला तर जेवून घ्या. मी जेवण तयार केलंय. तुमच्या आवडीची मेथीची भाजी केली. काळजी करू नका. येऊ आम्ही. आणि आणखी एक, तिची गंगा आहे ना, तिची जास्त काळजी करू नको तू. हा मी रागाच्या भरात बोललो असेल तिला, पण म्हणून मी काय तिला घराबाहेर काढणार नाहीये. आपण एका गोष्टीची काळजी घेतो, ती तुला रडून इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करेल. हा, पागळू नकोस. येऊ आम्ही. आई, आतून कडी घाल ग. लावते. सावकाश जा रे. हो हो, चल. आता यांनी कैलास विरुद्धची कंप्लेंट मागे घेतली तरच तो यातून वाचू शकेल. हां, तुला कळलं की कळव मला. हां सेठ, सॉरी तुला त्रास देते, पण एका नंबरचे डिटेल्स हवेत मला. नंबर पाठवते मी. मॅडम, त्या फ्लॅट ओनरचं नाव कळालं. हां, सुहास कुलकर्णी. पण त्याचा पत्ता कळायचा अजून, पण कळेल. शोधलं की सापडतं ना. मॅडम, बँकेचं नाव नाही कळलं, पण समीर कळवतोय. बर. राकेशला मी गंगावर लक्ष ठेवायला सांगितलं. उगाच निराशेच्या भरात तिने काही वेडवाकडं पाऊल उचलता कामा नये. काही न्यायला विसरले वाटतं. गंगा, तू? काकू, मला तुमच्याशी बोलायचंय. श्रीधर दादा आणि रोहिणी वहिनी घरात असताना मला बोलता आलं नसतं ना. ते जाताना बघितलंय मी. हे बघा, मला जे काही बोलायचं ते मी इथूनच बोलते आणि जाते. माझी मदत करा. मी हात जोडते तुमच्यासोबत. हवं तर पाया पडते, पण अगं अशी दारात का उभी आहेस? चल घरात ये. बस. मॅडम, त्या कुलकर्ण्यांचा पत्ता कळाला. गुड. मॅडम, समीरचा मेसेज आला. बँकेचं नाव समजलं आणि समीर तिकडेच निघाला. ग्रेट. बंडू, एक काम कर, तू त्या कुलकर्ण्यांकडे जाऊन चौकशी कर. म्हणाली, तू पाटील आणि गंगाची कामवाली राधा, तिला पुन्हा जाऊन भेट. आपल्याला गंगासाठी हे प्रयत्न करायलाच हवे. आज काही झालं तरी सत्य समोर यायला हवं. चल. अगं, अशी रडू नकोस ग. तू रडलीस ना तर माझ्याही काळजाला घरं पडतात ग. कैलासला आता तुम्हीच वाचवू शकता का? पण मी काय करू आता? इन्स्पेक्टर साहेब म्हणाले की श्रीधर दादांनी कैलास विरुद्धची तक्रार मागे घेतली ना तर तो वाचू शकेल. पण मी कसं सांगू त्याला की तू तक्रार मागे घे म्हणून? माझं मन काहीही सांगत असलं तरी सगळं जग कैलासलाच गुन्हेगार समजते का? पण कैलास गुन्हेगार नाहीये हे सिद्ध करण्याची ताकद आता माझ्यात नाही हो. मी हरले, पण कैलासला जर शिक्षा झाली ना
मी नाही हो जगू शकलं. श्रीधर दादा म्हणाले की चोरीला गेलेले पैसे त्यांनी आम्हाला जागा सोडण्यासाठी द्यायला आणले होते. ते ते आम्हाला मिळाले असं समजा. मी जागा सोडायला तयार आहे. अगं पण आणि दागिन्यांचे पैसे सुद्धा दिवस रात्र कष्ट करून फेडू आहोत. पण कैलास विरुद्धची तक्रार मागे घ्या. मी हात सोडते तुमच्या समोर. हवं तर पाया पडते. पण अगं गंगा, अगं तुझ्याबद्दल श्रीधरला सुद्धा कणं वाटते ग. पण हे नुसतं तोंडी बोलून त्याचा कसा विश्वास बसायचा? अहो मी तुम्हाला हवं ते लिहून द्यायला तयार आहे ना. घे. त्या दिवशी इन्स्पेक्टर साहेब म्हणाले ना, तेव्हा रोहिणीच्या आणि श्रीधरच्या मनात सुद्धा हेच आलं. तू या कागदावर सही केलीस ना तर तो तुझी तक्रार मागे घ्यायला तयार होईल. धर. थांब गंगा. तू आता इथे कशाला आलीस? आम्ही तिचं भलं करायचं बघतो आणि तू कशाला आलीस? काकू, मी सुद्धा भलं करण्यासाठीच आले. गंगाचंही आणि तुमचंही. बघू काय लिहिलंय त्या कागदावर. मी सौ गंगा कैलास जाधव स्वखुशीने लिहून देते की आम्ही राहत होतो ती जागा श्रीमती सुमती पाटील व श्रीधर पाटील यांच्या मालकीची आहे. आम्हाला त्या जागेच्या डिपॉझिटचे सगळे पैसे मिळाले असून आम्ही ताबडतोब ती जागा सोडायला तयार आहोत. या जागेबाबत आमची कुठलीही तक्रार नाही. माझे पती कैलास याबाबत कधी आडकाठी घेणार नाहीत याची मी हमी देते. अरे वा, एखाद्या निष्णात वकिलासारखं लिहिलंय सगळं. नाही पण बरोबरच लिहिलंय तुम्ही. गंगा, कैलास विरोधात केलेली तक्रार परत घेऊन ह्या तुझ्यावरती उपकारच करताय. त्यामुळे तुला याच्यावर सही करायलाच हवी. तू कर सही. एक मिनिट. पण तू जर सही केलीस तर ते चोर कधीच पकडले जाणार नाही. आणि त्या 1.5 लाख रुपयांचं काय झालं, ते दागिने कुठे गेले तेही कळणार नाही. सुमती काकू, ते चोर जर पकडले गेले ना तर थोडेफार पैसे बिचाऱ्या गंगालाही मिळतील आणि मुख्य म्हणजे तुमच्या सुनेचे दागिने परत मिळतील. त्यामुळे त्या चोरांना पकडणं जास्त महत्वाचं. त्या रात्री नेमकं काय काय घडलं होतं मला सांगा ना. आता पुन्हा काय सांगू? पोलिसांना सांगितलंय मी सगळं. हो, पोलिसांना सांगितलंय तुम्ही. ते स्टेटमेंट सुद्धा वाचलंय मी. पण काय आहे, त्यावेळी तुम्ही त्या घटनेच्या तणावाखाली होता, घाबरल्या होता. त्यामुळे तुम्हाला नीट सांगता आलं नसेल कदाचित. नीट आठवून सांगा ना. हवं तर मी मदत करते तुम्हाला आठवायला. त्या रात्री श्रीधरने पोहोचल्याचं तुम्हाला फोन करून सांगितलं आणि त्यानंतर तुम्ही झोपल्या आणि झोपण्याआधी दाराच्या दोन्ही कड्या तुम्ही लावून घेतल्या, बरोबर? हो. आणि तुम्ही झोपेत असताना चोर घरात शिरले, हो ना? कडी तोडून चोर आत आले. कोण आहे? कोण आहे? बघा कोयंडा कसा निखळलाय तो. हो. नाही, त्या निखळलेल्या कडीबद्दल काही शंका नाही. पण मग आणखी काय घडलं? त्यानंतर त्यांनी जास्त आवाज केला ना तर कायमचा आवाज बंद करून टाकेन. जे काय आहे ना ते काढायचा. नाही आमच्याकडे काय नाही. हो, मग कपड्याची चावी काढायच्या.
पण तुम्ही त्या चोरांचं काहीच वर्णन केलं नाही. कसं करणार, त्याने मास्क घातलं होतं ना. हा बरोबर, म्हणजे तुम्हाला त्यांचा चेहरा दिसला नसता. पण मग साधारण त्यांचा रंग कसा होता? काळा होता, गोरा होता? ते कसे होते? उंच होते, बुटके होते, जाड होते, बारीक होते? त्यांच्या अंगावर काही खूण होती का? काहीतरी आठवत असेल ना तुम्हाला? काहीतरी सांगा. मी त्यावेळी खूप घाबरले होते आणि मला जे काही आठवलं ते मी पोलिसांना सांगितलंय. कोणाच्या अंगावर कसलीच खूण दिसली नाही मला, पण एक सावळा होता आणि मध्यम बांध्याचा होता. दुसरा गहूवर्णीय होता आणि थोडा उंच होता. अरे वा, म्हणजे तुम्हाला वर्णन आठवतंय की? मग आता मला सांगा, त्या दोघांपैकी तुमच्याकडे किल्ली नक्की कोणी मागितली आणि किल्ली नक्की कोणी शोधायला सांगितली आणि किल्ली गादीखाली कोणाला मिळाली आणि मग तुमचे हात कोणी बांधले, तुमचं तोंड कोणी बांधलं? मला नाही माहिती, मला नाही सांगता येणार. मला नका विचारू प्रश्न. तुम्हाला माझ्या प्रश्नांचा त्रास होतोय आणि तुम्हाला काहीच आठवत नाही, कारण तुम्ही सांगताय तसं काही घडलेलंच नाही. कुलकर्णी साहेब, तुमचं 11 महिन्याचं ॲग्रीमेंट होतं ना? अजून किती महिने बाकी राहिले होते? साधारण 2-3 महिने वगैरे बाकी असेल. राधा, तुला जे काय माहिती आहे ते प्लीज खरं सांग. त्यामुळे गंगावरचं संकट दूर होऊ शकेल. माझा मुलगा कोल्हापूरवरनं इथे परत येणार होता. हा फ्लॅट मी त्याच्यासाठीच घेतलेला होता. मला सांग, कैलासला पैशाची हाव होती का? म्हणजे संधी मिळेल तिथे तो उचलेगिरी करायचा? बोला सुमती काकू, त्या रात्री तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं घडलं होतं, तर माझ्या प्रश्नांची उत्तरं का नाही आहेत तुमच्याकडे? आता का गप्पा बसलाय? बोला ना. हे काय चाललंय? चाललंय काय? आणि तुम्ही परत आलात मॅडम? माझ्या आईला का त्रास देताय उगाच? इन्स्पेक्टर साहेबांनी जी समज दिली होती ती विसरलात का? गंगाला न्याय मिळवून देण्यासाठी मला कशाचीही पर्वा नाही आणि काकूंचा चेहराच हे सांगतोय की त्या जे काही सांगतायत ते खोटं आहे. त्या गंगाला खरं ठरवण्यासाठी तुम्ही माझ्या आईला खोटं ठरवताय आणि नको नको ते प्रश्न विचारून माझ्या आईला प्रेशराईज का करताय तुम्ही? मिस्टर श्रीधर, प्रेशराईज तेच होतात ज्यांना उत्तरं माहीत नसतात. तुम्हाला म्हणायचंय काय? काय म्हणायचंय तुम्हाला? हा, कोणी चोरी केली? हा कोयंडा कोणी उखडला? माझ्या आईनी? मॅडम, तिथले फिंगरप्रिंट पोलिसांनी नेलेत. हा कोयंडा चोरांनीच निखळवलाय, त्यात काही वादच नाही. पण चोरी जबरदस्तीने करण्यात आलेली नव्हती. काय म्हणजे आईनी चोरांना मदत केली? हो, आणि त्याचा पुरावा आहे माझ्याकडे. सुमती काकू, श्रीधरचा पोहोचल्याचा फोन आल्यानंतर तुम्ही वरची आणि मधली दोन्ही कड्या लावल्या होतात ना? आपण गृहीत धरूयात की चोरांनी धक्का मारला म्हणून वरच्या कडीचा कोयंडा निखळला, पण मग मधल्या कडीचं काय? मधली कडी तुम्ही लावली होती तर चोर आत कसे शिरले? चोर आत शिरले कारण झोपण्यापूर्वी तुम्ही मधली कडी उघडून ठेवली होती. असं बोलू नका मॅडम.
कैलासला निरपराध ठरवण्यासाठी काकूंना अपराधी ठरवू नका. अहो, त्यांना चोरांना आतच घ्यायचं असतं तर त्यांनी दार उघडच ठेवलं असतं ना. बघा, गंगाला सगळं कळतंय आणि तुम्हाला नाही कळत. गंगा, तू खूप साधी आहेस. तू स्वतःच्या फायद्यासाठी खरं किंवा खोटं नाही बोलत. जे काही वाटतं ते प्रामाणिकपणे बोलतेस, पण इथे असलेले सगळेच तसे नाही आहेत ना. अगं, तुला कसं कळत नाहीये? पोलिसांना आणि लोकांना खरं वाटावं म्हणून यांनीच मुद्दाम त्या वरच्या कडीचा कोंडा निखळवून ठेवला होता. सुमती काकू, आता तरी खरं बोल. हे बघा, पोलिसांनी जरी सांगितलं असलं तरी तुम्ही कंप्लेंट मागे घेतल्यावर कैलास सुटू शकणार नाहीये. तो तिथे पोलीस स्टेशनला मार खात राहणार. त्या गंगाची अवस्था बघ, काय वैर होतं हो तुमचं यांच्याशी. मी यांना माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या जागी मानत होते, पण ते माझ्या सख्ख्या मुलाला आणि सुनेला इथे राहायला येऊ देत नव्हते. जागा सोडायला तयार नव्हते आणि मला नातवंडांना खेळवायचं होतं. आणि म्हणून मी ते सगळं केलं. त्या 2 चोरांना मीच बोलवलं होतं. मी माझा गुन्हा कबूल करते. त्या 2 चोरांना तुम्ही बोलावलं होतं, मग नावं सांगा ना त्यांची. मला जे काही सांगायचं ते मी आता पोलिसांना सांगेन. मला जी शिक्षा व्हायची ते होऊ दे. गंगा, गंगा, मला माफ कर. मी स्वतःच्या स्वार्थासाठी माणुसकी विसरले ग. स्मिता, आता तरी तुझा शोध थांबव. माझ्यावर एक उपकार कर. पोलिसांना सांग मला जन्मठेप द्यायला. माझं आयुष्य तुरुंगात जाऊ. आता तसेही माझे किती दिवस राहिलेत. रोहिणी आणि श्रीधर इथे राहतील. कैलास आणि गंगा त्या घरात राहतील. सगळे सुखी होतील. ठीक आहे, मी पोलिसांना बोलावते. मॅडम प्लीज. नको मॅडम, पोलिसांना बोलवू नका. काकूंना पोलिसांनी पकडून नेलेलं नाही सहन करू शकणार. काकू, जागेवरून वाद होईपर्यंत तुम्ही मला आईची माया दिली. मला माहिती आहे तुम्ही असं नाही वागू शकत. सुमती काकू, सख्या आणि मानलेल्या सुनेमधलं कोण जवळचं आहे हे आता तरी पटतंय का तुम्हाला? कोणासाठी करताय तुम्ही हे सगळं? कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय? तुम्हाला वाचवण्यासाठी ही गंगा इथे इतक्या विनवण्या करते आणि हे दोघं एक शब्दही बोलत नाहीये. आई असं काही करेल ना वाटलं नव्हतं मला. माझ्या नवऱ्यावर हात उगारायची हिम्मत कशी झाली तुझी? तुझ्याही अंगावर हात उगारायला हवा खरं तर, कारण तूही याच्यात सामील आहेस. नाही, जे काही केलंय ते काकूनी एकट्याने केलेलं नाहीये, तुम्ही त्यांना करायला लावलंय. नाही नाही, या दोघांचा काहीच संबंध नाहीये. मी स्वतः केलं ते सगळं. ह्याची शिक्षा मला मिळू दे. हे सुखात राहू दे. हे सुखात राहू दे.
कबूल करते तर तू का फाटे फोडतेस? कारण काकू, तुम्ही ज्यांना वाचवण्यासाठी हे सगळं करताय ना, ते श्रीधर आणि रोहिणीच खरे गुन्हेगार. त्यांनी कैलासला देण्यासाठी नाही, तर रोहिणीच्या खर्चिक स्वभावामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली. बँकेकडून, राधाकडून आणि कुलकर्ण्यांकडून आम्हाला सगळे डिटेल्स मिळाले बरं का. श्रीधर, तू कुलकर्ण्यांच्या ज्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होतास ना, ती जागा तुला 8 दिवसात सोडावीच लागणार होती. आणि डिपॉझिटचे पैसे आधीच घेऊन तू ते खर्चही करून झाले. म्हणून तूच बनावट चोरांना सुपारी देऊन हा प्लॅन बनवला आणि तुझ्या आईला हे सगळं करायला भाग पाडलं. आणि या प्लॅन मध्ये कैलासला अडकवलं. तुझे कॉल डिटेल्स चेक केलेत मी. तू एकदा पोहोचल्याचा कॉल केल्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरून इथल्या लँडलाईन वरती फोन केला होता आणि त्याचं कॉल ड्युरेशन 14 मिनिटांचं होतं. एकदा पोहोचल्याचं कळवल्यावर नंतर 14 मिनिटं काय बोलत होतास रे तू आईशी? आमचं काही बोलणं झालेलं नाही. चुकून रिसिव्हर बाजूला राहिला असेल ना 14 मिनिटं. अरे इतकं होऊ नाही, खोटं बोलतोस, तुला जराही लाज वाटत नाही का रे? आई, तुझ्यामुळे आमच्यावर आरोप होत आहेत. असं काही करताना रोहिणीला होणाऱ्या बाळाचा तरी विचार करायला हवा होतास तू. रोहिणीला होणाऱ्या बाळाचा विचार करणार नाहीस का तू? याने काही नाही सांगितलं. मीच केलंय सगळं. हो का? मग काकू, आता रोहिणीला होणाऱ्या बाळाची शपथ घेऊनच सांगा. तुम्ही जे काही सांगताय ते खरं सांगा. सांगा, तुम्ही जे सांगितलंय ते खरं आहे, श्रीधरने काहीच केलेलं नाहीये. घ्या बाळाची शपथ. श्रीधर, आता मी नाही खोटं बोलू शकत. अस्मिता, यांनीच मला तसं करायला सांगितलं होतं. दुसऱ्यांदा फोन आला ना तेव्हा सांगितलं. मी याला नाही म्हणत होते पण त्याने नाही ऐकलं माझं. श्रीधर, अरे हे काय सांगतोयस तू मला? अरे कैलास आणि गंगाचा आपण विश्वासघात का करायचा? आई, त्याच्याशिवाय ते जागा सोडणार नाहीयेत. अरे पण म्हणून काय त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं का? अगं आई, हे केलं नाही ना तर आम्ही रस्त्यावर येऊ. अगं आई, तुला कळत नाहीये का? रोहिणीला दिवस गेले, तिची तब्येत खराब असते हल्ली. अरे पण मी येऊन राहीन ना तुमच्या घरी. रोहिणीला आणि बाळाला दोघांनाही सांभाळेन मी. नाही, पण ते शक्य नाही ना आई आता. कारण ज्या जागी मी राहत होतो ना ती जागा मला 8 दिवसात सोडायची. कॉन्ट्रॅक्ट संपलंय तिथलं. काय? अरे असं कसं अचानक संपेल? अगं आई, तू मला प्रश्न विचारत बसणार आहेस की मला मदत करणार आहेस? हे बघ, तू जर मला मदत नाही केली ना आम्ही रस्त्यावर येऊ ग दोघं. अरे त्यासाठी तू मला हे पाप का करायला लावतोयस? कैलास आणि गंगा कुठे जातील रे? आई, तुला त्यांची पर्वा आहे आणि तुला तुझ्या होणाऱ्या नातवाची पर्वा नाही अजिबात. ए आई, हे बघ, जर आम्ही सांगतोय ते तू केलं नाहीस ना आम्ही दोघं जीव देऊ बघ. नाही नाही, असं काहीतरी करू नका. आई ऐक, मी सांगतोय तसं कर. म्हणून मी मधली कडी उघडून ठेवली. ते दोघं आले आणि त्यांनी वरच्या कडीचा कोंडा
उखळून टाकला आणि तुम्ही आम्हाला टीप दिलीत म्हणून तुम्हाला ही टीप. यांच्यामुळे मला ते पाप करावं लागलं. अस्मिता माझं काही होऊ दे, पण हे सुखात राहावेत म्हणून मी सगळं माझ्या अंगावर घेतलं ग. मी काही सांगणार नव्हते, पण तू रोहिणीच्या होणाऱ्या बाळाची शपथ घातलीस ना, म्हणून मी बोलले. पण ही सगळी असली कारस्थानं करण्यापेक्षा हे दोघं इथे येऊन का नाही राहिले? रोहिणीला माझ्याबरोबर राहायचं नव्हतं. तिला राजा राणीचा संसार करायचा होता, म्हणून यांनी लग्नानंतर वेगळं विराड थाटलं. पण नंतर रोहिणीला काम आणि घर या जबाबदाऱ्या झेपत नव्हत्या. धड स्वयंपाकही करता येत नव्हता, म्हणून त्यांना मी हवे होते. जेवण बनवण्यासाठी आणि काम करण्यासाठी. माझ्या बरोबर राहण्याचे फायदे त्यांना हवे होते, पण गैरसोय मात्र नको होती. म्हणून या दोघांनी इथेच बाजूला कैलासच्या खोलीत राहायचं ठरवलं. याचा अर्थ यांना आई नको होती, यांना केअरटेकर हवी होती. घरातली सगळी कामं करायला नोकर हवी होती यांना. या अशा माणसांसाठी तुम्ही कैलास आणि गंगालाही त्रास दिला आणि स्वतःलाही त्रास करून घेतला. मॅडम, कृपा कर. आता काकूंनी सगळं मान्य केलंय ना, त्यांना शिक्षा होऊ देऊ नका. गंगा, हे बघ, हे माझ्या हातात नाही. मी फक्त गुन्हेगार आणि गुन्ह्याचा मोटिव्ह शोधून काढते.
शिक्षा देणं हे सर्वस्वी कायद्याच्या हातात आहे. मुलाच्या आणि सुनेच्या दबावाखाली येऊन गुन्हा केल्याबद्दल कायदा एक वेळ यांच्याबद्दल सहानुभूतीने विचार करेलही. पण श्रीधर आणि रोहिणीचा गुन्हा अक्षम्य आहे आणि त्यांना माफी नाही. पोलीस येतीलच आता. तुझ्या हट्टाचा काय परिणाम झाला बघितलंस ना? दोष काय माझ्या एकटीचाच आहे का? तुमचीच इच्छा होती ना अशी करायचं म्हणून. मॅडम, आता तरी कैलास सुटेल ना? हो, सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्यावर तो सुटेल. काकू, गंगा, तू माझ्यासाठी वाईट वाटून नको ग घेऊस. माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला. शेवटी कैलास सुटला. गंगाला न्याय मिळाला. रोहिणीप्रमाणे हल्ली बऱ्याच मुलींना लग्नानंतर स्वतंत्रपणे राहायचं असतं. नाही म्हणजे त्यात काही गैर आहे असं मी नाही म्हणणार. हा ज्याचा त्याचा पर्सनल चॉईस. पण एकत्र कुटुंब पद्धती काय किंवा विभक्त कुटुंब पद्धती काय, दोन्हीचे फायदेही तितकेच आणि तोटेही. पण जेव्हा तोटे सोडून फक्त फायदे घेण्याची हाव लागते ना, तेव्हा अशी गुन्हेगारी प्रवृत्ती जन्म घेते. मला माहितीये तुमच्या मनात बऱ्याच शंका आहेत. मी स्वतः शब्दांवर विश्वास ठेवत नाही. मग मीच सुमती काकूंना बाळाची शपथ का घातली असेल? कारण श्रीधर त्याच बाळाचा उपयोग करून सुमती काकूंना इमोशनली ब्लॅकमेल करत होता म्हणून. शिवाय लॉकअप मध्ये कैलासला खूप मारहाण होते हे सुद्धा मी खोटंच सांगितलं. पण निदान त्यामुळे सुमती काकू खरं बोलल्या ना. आणि श्रीकृष्णानेच सांगितलं, जे खोटं बोलल्यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही, उलट सत्य समोर यायला उपयोग होतो, ते खोटं बोललं तर चालतं. मी आणि इन्स्पेक्टर राणेंनी त्याच कृष्णनीतीचा उपयोग केला. राणे साहेबांनी मला आणि गंगाला दम दिला. तो सुद्धा आमच्याच प्लॅनचा भाग होता. आणि हो, श्रीधरने कंप्लेंट मागे घेतली तरी कैलास त्या एन्व्हलपमुळे सुटू शकणार नव्हता. हे इन्स्पेक्टर राणेंना सुद्धा माहित होतं. पण तरीही त्यांनी मुद्दाम तसं सांगितलं की त्यांची आयडिया होती. पण त्यामुळे सत्य समोर आलं. खरंच इन्स्पेक्टर राणेंच्या हुशारीला आणि त्यांच्या कोऑपरेशनला सलाम.